जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 179, वार आहे रविवार व तारीख 28 जून 2026। चला तर मग आजच्या ग्रंथ वाचनाला आपण सुरुवात करूया। प्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करून। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून घेऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील। आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर
समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील बद्ध लक्षण या 7व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 30 या अंकानंतर पुढील ओळीत बहुकल्पना बहुकामना या शब्दांनी 31वी ओवी चालू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करीत आहोत. बहुकल्पना बहुकामना बहु तृष्णा बहु वासना बहु ममता बहु भावना या नाव बद्ध. बहु विकल्पी बहु विषादी बहु मूर्ख बहु संबंधी बहु प्रपंची बहु उपाधी या नाव बद्ध. बहु वाचाळ बहु पाषांडी बहु दुर्जन बहु थोतांडी बहु पैशून्य बहु खोडी या नाव बद्ध. बहु अभाव बहु भ्रम बहु भ्रांती बहु तम बहु विक्षेप बहु विराम या नाव बद्ध. बहु कृपण बहु खंदस्ती बहु अदेखना बहु मस्ती बहु असत्क्रिया व्यस्ती या नाव बद्ध. परमार्थ विषयी अज्ञान प्रपंचाचे उदंड ज्ञान नेने स्वय समाधान या नाव बद्ध. परमार्थाचा अनादर प्रपंचाचा अत्यादर संसार भार जोजार या नाव बद्ध. सत्संगाची नाही गोडी संत निंदेची आवडी देहे बुद्धीची घातली बेडी या नाव बद्ध. हाती द्रव्याची जपमाळ कांता ध्यान सर्व काळ सत्संगाचा दुष्काळ या नाव बद्ध. नेत्री द्रव्य दारा पहावी श्रवणी द्रव्य दारा ऐकावी चिंतनी द्रव्य दारा चिंतावी या नाव बद्ध. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ आपण वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 31 या अंकाने कल्पना कामना तृष्णा या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. कल्पना कामना तृष्णा वासना ममता भावना ही बद्धाची लक्षणे. विकल्पी विषादी मूर्ख संबंधी म्हणजे संबंधाची बाधा असणारा संबंधी जनांचा अभ्यास असणारा अनेकांशी संबंध ठेवणारा प्रापंचिक अनेक उपाधी लावून घेणारा वाचाळ पाखंडी दुर्जन तोतांडी उणे म्हणजे दुसऱ्याचे उणे पाहणारा दुर्जन खोडकर तो बद्ध होय. नास्तिकपणा भ्रम भ्रांती तम म्हणजे अज्ञान विक्षेप चंचलता विराम म्हणजे आळस ही बद्धाची लक्षणे. कृपण दांडगा मत्सरी मस्तीखोर दुष्कर्मी व्यस्ती हे अनेक अवगुण असणे याचे नाव बद्ध. परमार्थाचे अज्ञान पण प्रपंचाचे ज्ञान मात्र भरपूर स्वतःच्या चित्ताला समाधान देण्याचे समजत नाही. परमार्थाचा अनादर व प्रपंचाचा पूर्ण आदर संसाराचे ओझे घेऊन कष्ट करतो. संत संघाची गोडी नाही पण संत निंदेची आवड देहबुद्धीची बेडी पायात अडकवून घेतलेली
देहबुद्धीने बांधलेला तो बद्ध, हातात जपमाळ द्रव्याची, चित्तात नेहमी ध्यान बायकोचे, संत संगतीचा दुष्काळ ही लक्षणे ज्याच्या ठिकाणी असतात तो बद्ध. डोळ्यांनी द्रव्यदारेचे दर्शन घ्यावे, कानांनी द्रव्यदारेच्या कथा ऐकाव्या आणि चित्ताने चिंतनही द्रव्यदाराचेच करावे. अशा प्रकारे समर्थ श्री रामदास स्वामी आपल्याला बद्ध कोणाला म्हणतात, हे बद्ध म्हणजे संसारात अडकून पडलेला कोणाला म्हणतात, हे वेगवेगळ्या उदाहरण देऊन आपल्याला समजावून सांगत आहे. तर आता आपण इथे थांबतो आहोत. पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वजण आमचे हे रोजचे ग्रंथ वाचन रोज अगदी मन लावून ऐकत आहात, त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद व एक नम्र विनंती. आपणा सर्वांना आमचे हे रोजचे ग्रंथ वाचन जर आवडत असेल, रुचत असेल, काही ज्ञानबोध जर आपणास या ग्रंथ श्रवणातून होत असेल, तर कृपया आपण आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. काही मत सुचवायचे असल्यास तर कमेंट मध्ये तसे लिहा. ही आपणा सर्वांना नम्र विनंती. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.